मॅम, वाहतूक पोलिसांनी तुम्हाला हेल्मेट दिले? आज संविधान स्क्वेअर या ठिकाणी वाहतूक नागपूर पोलीस त्याचप्रमाणे मॅक्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्मेट अवेअरनेस प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता। मोठ्या प्रमाणावर हेल्मेट परिधान न केल्यामुळे ॲक्सिडेंट होतात आणि कॅज्युलिटी होते, काही वेळा मृत्यू देखील त्यामध्ये होतो। तर हे सर्व टाळण्यासाठी किंवा त्याला थांबवण्यासाठी मॅक्स हॉस्पिटलमार्फत संपूर्ण भारतवर्षामध्ये शहरामध्ये भारतातील मोठ्या प्रमाणावर अवेअरनेस कॅम्पेनिंग चालवलं जातं। तसंच एक प्रोग्राम या ठिकाणी आज आयोजित केला होता। त्यामध्ये जे विदाऊट हेल्मेट वाहन चालक आम्हाला या ठिकाणी मिळून आले त्यांच्यावर आम्ही चलन कारवाई केली। त्याचबरोबर त्यांना मॅक्स हॉस्पिटलमार्फत एक हेल्मेट पुरवण्यात आले आणि नागरिकांना त्या जागरूक करण्यात आलं की विना हेल्मेट प्रवास करू नये आणि त्यातून आपल्याला कॅज्युलिटी अपघात हा थांबवता येऊ शकतो। हा एक चांगला संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलेला आहे। धन्यवाद सर। आपण बघितलं की पेट्रोलच्या प्रमाणाचे आहेत, मागे बसणारा जो दुचाकीवर आहे तो पण खूप प्रमाणाचे आहे, त्याचे देखील मृत्यू होतो। सर, दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात यावी अशा प्रकारचं काही आपण पिलियन रायडरला देखील हेल्मेट सक्ती आहेच, त्यासाठी देखील आम्ही वेळोवेळी अवेअरनेस कॅम्पेनिंग करत असतो आणि कारवाई देखील करत असतो। परंतु काही कारणास्तव पिलियन रायडर मागे जो बसलेला प्रवासी असतो तो हेल्मेट परिधान करत नाही, तर आम्ही त्या दृष्टीने देखील प्रयत्न करत आहोत। थँक्यू। माझं नाव हर्षल वांजेकर, मी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर तर्फे बोलत आहे। आम्ही जो हा इनिशिएटिव्ह घेतला आहे हा हेड इंजुरी अवेअरनेस डेच्या निमित्त घेतला आहे आणि दरवर्षी भारतात 2 लाख लोक जी आहे सडक दुर्घटनेमुळे मृत्युमुखी पडतात, म्हणून प्रत्येकाने हेल्मेट घातलं पाहिजे। हा इनिशिएटिव्ह मॅक्सकडून घेण्यात येत आहे त्या संदर्भात आणि आम्ही असेच इनिशिएटिव्ह घेत असतो नेहमी। धन्यवाद। ट्रॅफिक पोलिसांचं आणि आपल्या पोलिसांचं जे सहकार्य लाभलं त्याच्यासाठी पण धन्यवाद। आज 2 दिवसांपूर्वी जागतिक वर्ल्ड हेड इंजुरी अवेअरनेस डे केला। त्याच्याबद्दल काय होतं, आपल्या देशामध्ये जे अपघात होतात त्या अपघातांमध्ये सर्वात जास्त मृत्यू हे 2 व्हीलर चालकांचे होतात आणि त्या 2 व्हीलर चालकांच्या मृत्यूमध्ये सर्वात जास्त मृत्यूचं कारण असतं हेड इंजुरी। डोकं हा शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे आणि त्याच्यामुळे तो सुरक्षित राहावा याच्यासाठी हेल्मेट घालायला पाहिजे आणि त्याच गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच वाहतूक नियमांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनतेमध्ये हेल्मेट घालण्याप्रती तसंच वाहतुकीचे नियम पाळण्याप्रती जास्तीत जास्त मोटिवेट जनतेला करतात यावं या उद्देशाने हा कार्यक्रमाचं आयोजन मॅक्स हॉस्पिटल आणि नागपूर शहर पोलीस वाहतूक विभाग यांच्या वतीनं करण्यात आलं। सर, आपण बघितलं की पेट्रोलच्या प्रमाणाचे आहेत ते दुचाकीच्या मागे बसणारा व्यक्ती देखील दगावतो, त्याला देखील हेल्मेटची सक्ती व्हावी या संदर्भात काही बरोबर आहे। शासनानं दुचाकी पिलियन रायडरला सुद्धा सक्ती केलेली आहे, पण काही कारणास्तव सदर प्रकरणामध्ये कोर्टामध्ये प्रकरण सुरू असल्यामुळे त्यांना तात्पुरतं आपण अंमलबजावणी केली आहे, पण नियमानुसार घालायला पाहिजे। किती गरजेचं आहे? गरजेचं सारखंच आहे दोन्ही, कारण दोघांच्या जीवाला किंमत सारखी आहे। आपण ड्रायव्हरची वेगळी किंमत आणि पिलियन रायडरची वेगळी किंमत असं कॅल्क्युलेट करू शकत नाही। दोघांच्या जीवाला तेवढीच किंमत आहे। सर्वात महत्त्वाचा आमचा उद्देश आहे की अपघातच होऊ नये यासाठी आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेस करतो आहे। जागोजागी जाऊन लोकांना वाहतुकीचे प्रचार शाळा कॉलेजेसमधून सुद्धा आम्ही मोहीम राबवतो आणि त्या माध्यमातून घेऊन जाते आणि मागच्या वर्षी जो ऑपरेशन युगान आम्ही राबवलं 2025मध्ये त्याचा निकाल आम्हाला असा मिळालेला आहे की 100 ॲक्सिडेंट मागच्या वर्षी तुलनेत यावर्षी कमी झालेले आहे आणि त्याच्यामुळे सर्व जीव वाचवण्यात आम्ही नागपूर शहर पोलिसांची मोहीम सक्सेसफुल राहिलेली आहे। त्याच्यामुळं जोपर्यंत ॲक्सिडेंट 0 होत नाही तोपर्यंत आमची ही मोहीम आम्ही सतत राबवत राहणार। माझं नाव अतुल आगरकर, हेड कॉन्स्टेबल आणि मी रस्ता सुरक्षा दल या विभागात काम करतो नागपूर शहर पोलिसांचं। थँक्यू।